नमस्कार. तर अबीर गुलाल या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की शुभ्रा खूप घाबरलेली असते आणि अगस्त्य तिला समजावत असतो. अगस्त्य म्हणतो की हे बघ, जाऊन झोप आणि तसं जर पुन्हा वाटलं तर आपण डॉक्टरांना भेटू आणि त्यांचा सल्ला घेऊ, तुला बरं वाटेल. शुभ्रा घाबरून म्हणते की डॉक्टरांना? नाही, त्याची गरज नाही आहे, मी ठीक आहे, मी सावरेन स्वतःला, पण प्लीज मला आत्ता त्या रूममध्ये नको पाठवस. अगस्त्य मी हात जोडते, पाहिजे तर पाया पडते. अगस्त्य म्हणतो अगं पण असं कसं चालेल? श्री आणि मी म्हणजे मान्य आहे की आमच्यामध्ये दुरावा आला आहे, पण आमचं लग्न झालं आहे, बायको आहे माझी आणि नातं आहे आमचं. जर तुला आणि मला असं कोणी पाहिलं तर काय म्हणतील सगळे? शुभ्रा रडत म्हणते की अगस्त्य प्लीज, आजची रात्र मला त्या खोलीत नको ना पाठवू. मग अगस्त्य म्हणतो की प्लीज शुभ्रा, मला खरंच कळत नाही आहे की काय करावं. आता बघ, जर मयुरी वहिनींना पाठवलं तर बघ ना, आता ती बिचारी परी रडेल आणि तिला सांभाळावं लागतं. आणि स्वीटी वहिनी, त्यांना तर ताप आला आहे. मग श्री, तर श्रीतसुद्धा तुला आवडत नाही आहे, तिची जागा या घरातच नाही आहे, तर तुझ्या बेडवरसुद्धा नाही आणि मलासुद्धा हे पटणारच नाही आहे मुळात. त्यामुळे बहुतेक तुला आज एकटीला झोपावं लागेल. नाही, तुझी काळजी वाटते काही झालं तरी, आणि मी नाही करणार तर कोण करणार तुझी काळजी? आणि अगस्त्य आता थोडंसं थांबतो आणि तो शुभ्राला बोलतो की शुभ्रा प्लीज, तू तुझ्या खोलीमध्ये जा. आणि तो तिला जबरदस्तीने रूमच्या बाहेर जायला सांगतो. शुभ्रा खूपच घाबरलेली असते आणि ती स्वतःच्या मनातच म्हणते की काय घडतंय माझ्यासोबत आणि का घडतं हे सगळं? मी तर त्याला माझ्या या हाताने मारले, मग तो कसा परत येईल? नाही शुभ्रा, भास होतोय तुला. आणि ती म्हणते की नाही, पण मग त्याचा जो आवाज ऐकू येतोय तुला, तो मला आरशात दिसला, खिडकीतही दिसला. अगस्त्य म्हणतो की तसं विशू भूत म्हणून आला नसेल ना परत? आणि घाबरत म्हणते की नाही, माझा विश्वासच नाही आहे की या सगळ्या गोष्टींवर. आणि म्हणते की नाही शुभ्रा, एक मिनिट, असं म्हणतात ना, एखाद्याची इच्छा अपूर्ण राहिली तर तो माणूस भूत बनून येतो, म्हणूनच विशू परत आला असेल का भूत बनून? पण का आला असेल? बदला घ्यायला? आणि तसं असेल तर तितक्यात सगळ्या लाईट चालू बंद व्हायला लागतात. हे बघून शुभ्रा खूप घाबरते आणि ओरडायला लागते आणि अगस्त्याला आवाज द्यायला लागते आणि रडत म्हणते की नाही शुभ्रा, हे सगळे भास होत आहेत. तितक्यात विशू शुभ्राला आवाज देतो, शुभ्रा. आणि शुभ्राच्या समोर येत म्हणतो की माझी आठवण काढत होतीस ना? शुभ्रा विशूला बघून खूप घाबरते आणि म्हणते की नाही, आणि मोठ्याने ओरडायला लागते आणि म्हणते हा भास आहे आणि तू इथे काय करतोय? तू इथे नाही येऊ शकत असा. आणि कानावर हात ठेवून ओरडायला लागते, रडायला लागते. आता विशू म्हणतो की शुभ्रा, मी खरंच आलोय तुझ्यासाठी. शुभ्रा म्हणते हे शक्यच नाही. आता विशू पुढे हात करत म्हणतो की शुभ्रा, माझ्याजवळ ये. शुभ्रा, चल माझ्यासोबत. शुभ्रा म्हणते की तू का आलायस इथे? तू का त्रास देतोयस मला? काय हवं आहे तुला? सांग ना. आणि मी सगळं करायला रेडी आहे. यावर विशू म्हणतो की मला तू हवी आहेस, तुझ्यासाठी आलोय मी इथे. काय म्हणाली होतीस मला? तुझ्यासोबत घेऊन जा. मग मी आलोय ना तुला घ्यायला, चल ना माझ्यासोबत. तू हवं ते करू शकतेस आणि मी काहीच नाही करू शकत. तू माझं काहीच बिघडवू शकत नाही. मला पुन्हा मारायचं आहे का? मार, बघ, ट्राय कर. मग शुभ्रा म्हणते की नाही, मला तुला मारायचं नाही, मी तुला नाही मारणार. बघ, तू तुझ्या वाटेला जा, मला त्रास देऊ नको. तू तुझ्या शुभ्रा राणीला एकदा नाही का माफ करणार? मग विशू म्हणतो, केलं असतं, पण तू माझ्या प्रेमाचा, माझ्या घरच्यांच्या मानाचा, निंबाळकरांच्या मानाचा खून केलायस. काय केलं नाही आहे गं मी तुझ्यासाठी? इतकं प्रेम केलं, इतका विश्वास दाखवला, आणि तू काय केलं? त्याच्या बदल्यात धोका दिलास, घात केलास. कशासाठी? पैशासाठी. लग्नाचं नाटक केलंस आणि त्या नाटकात मी अडकलो. नाही, तू अडकवलंस मला आणि मारून टाकलंस. तडफडून मेलो गं. ओरडून कुणाला सांगू पण शकत नव्हतो आणि तू मात्र मजा घेत होतीस माझ्या मरण्याची. आता मी तुला तडफडून मारणार, संपवणार तुला. शुभ्रा खूप रडत असते आणि म्हणते की नको विशू, प्लीज मला सोडून दे. तू म्हणशील ते मी करायला रेडी आहे. विशू प्लीज मला एकदा सोडून दे. विशू म्हणतो की शुभ्रा, ही सगळी नाटकं करून आता काही उपयोग नाही. मी का आलो माहिती आहे? तू मला यायला भाग पाड. माझ्या फोटोसमोर उभं राहून काय म्हणाली होतीस? तुझा पत्ता कट अशा ठिकाणी पाठवले की जिथून तू परत कधीच येऊ शकत नाहीस. खूप आनंद झाला होता ना तुला? बघ, मी आलोय. सेलिब्रेशन करायचं होतं ना? चल, तुझं शेवटचं सेलिब्रेशन करूया. वेळ आली आहे तुझ्या मरणाची. आणि तो हात पुढे करून म्हणतो की चल शुभ्रा. शुभ्रा घाबरून म्हणते की विशू प्लीज मला सोडून दे. मग विशू म्हणतो की देईन सोडून तुला, पण आधी मला जे करायचं आहे ते करू दे. शुभ्रा घाबरत म्हणते की काय करायचं आहे तुला? आता विशू म्हणतो
जसा तू माझा जीव घेतलास तसाच मी आता तुझा जीव घेणार, तेव्हाच माझा आत्मा शांत होणार. शुभ्रा पळत दरवाजाजवळ जाते आणि दरवाजा उघडायला लागते आणि अगस्त्याला आवाज द्यायला लागते, मात्र दरवाजा काही उघडला जात नाही. मग शुभ्रा दुसऱ्या दरवाजाने बाहेर गार्डनमध्ये पळत येते. त्याच वेळी तिथे बाकावर श्री बसलेले असते. शुभ्रा पळत येऊन घाबरत रडत बाकाच्या पाठीमागे लपते आणि म्हणते की प्लीज विशू, मला मारू नको. शुभ्राला बघून श्री शुभ्राजवळ जाते आणि तिला म्हणते, शुभ्रा काय झाले, तू काय बडबडतेस हे? शुभ्रा रडत सांगते की विशू परत आला आहे आणि मला मारण्याचा प्रयत्न करतोय. श्री तो परत आलाय असं म्हणून शुभ्रा खूप रडायला लागते. आता श्री म्हणते की कोण परत आले, काय बोलतेस तू? शुभ्रा म्हणते की तो मला मारण्याचा प्रयत्न करतोय, तो माझा पिच्छा सोडत नाहीये. श्री तू वाचव मला. श्री म्हणते की शुभ्रा, विशू दादा कसं शक्य आहे, पण तुला माहिती आहे ना? शुभ्रा म्हणते मला माहिती आहे विशू देवा घरी गेलाय आणि तो परत नाही येऊ शकत, पण तो खरंच आलाय परत, सगळीकडे दिसतोय तो मला. श्री शांतपणे म्हणते, शुभ्रा भास होतोय तुला, आपल्या जवळचा माणूस गेला की असंच होतं, सवय लागलेली असते आपल्याला त्या माणसाची, म्हणून तुला असं वाटतं. शुभ्रा म्हणते नाही श्री, तो फक्त मला दिसत नाही, तो मला मारायला आला आहे. मी अगस्त्याला सुद्धा सांगितलं आहे, पण त्याने माझ्यावर विश्वास नाही ठेवला, तू तरी ठेव प्लीज. अगस्त्य सांगत होता की असं काही नसतं म्हणून. श्री म्हणते अगं मग नसतं असं, गेलेला माणूस कधी परत आला आहे का? शुभ्रा म्हणते अगं पण झाला आहे, तो परत आला आहे, तो माझ्या मागे लागला आहे, खरंच मी खोटं नाही बोलत ग. आधी खिडकीमध्ये दिसला, मग नंतर आरशामध्ये दिसला आणि आता तर हॉलमध्ये बोलत होता माझ्याशी. माझा जीव घ्यायला आलाय तो श्री, खरंच माझा जीव घ्यायला आलाय. श्री म्हणते शुभ्रा, विशूदादा तुझा जीव का घेतील, काही काय बोलतेस तो, आणि ते तुला मारण्यासाठी परत आले तसं वाटते का तुला? शुभ्रा म्हणते श्री, मी त्याला थोडंसं वेडंवाकडं बोलले होते, म्हणजे त्याच्या चांगल्यासाठीच, की तू बिझनेस कर, अगस्त्यसारखं काम कर, नुसता बसू नकोस, पैसे कमव. बहुतेक त्याला त्याचा राग आला असेल, कारण त्याला तसं काहीच करायचं नव्हतं. श्री म्हणते की शुभ्रा, हे सगळं तू त्याच्या चांगल्यासाठीच सांगत होतीस ना, त्याचा राग कसा येईल त्यांना? शुभ्रा म्हणते मला नाही माहिती श्री, पण मला खरंच खूप भीती वाटते, तो नाही सोडणार मला, तो मारून टाकेल मला. बाकी कोणी नाही ठेवला, पण तू विश्वास ठेव श्री. असं म्हणून ती हात जोडते. श्री प्लीज माझ्यावर विश्वास ठेव, तू असं का वागतेस, प्लीज श्री मला वाचव, खरंच खूप भीती वाटते ग मला. श्री म्हणते मला खरंच काहीच कळत नाही, म्हणजे मी याआधी असलं ऐकलं आहे आजीकडून, पण अगं याच्यावर कसा विश्वास ठेवायचा, मला नाही वाटत की असं काय असेल. शुभ्रा म्हणते त्याच्यावर नाही, पण माझ्यावरती तर विश्वास ठेव, खरंच विशू परत आला आहे आणि तो मला मारायचा प्रयत्न करतोय, प्लीज श्री माझ्यावरती विश्वास ठेव. श्री म्हणते तुला कळालं आहे ना आता, तुझी एक गोष्ट किती महागात पडली आहे, ते तू केलेलं सगळं परत आलं. हे ऐकून आता शुभ्रा खूप घाबरते आणि म्हणते की मी केलेलं म्हणजे मला नाही समजलं, मी काय केलं आहे? श्री म्हणते मी तुला त्या दिवशी काय म्हणाले होते, बाहेर निघाला होता तेव्हा आरतीचं ताट सांडलं, तो दिवा शांत झाला आणि मी म्हणालं होतं ना अपशकुन झाला आहे, नका जाऊ नका जाऊ, किती थांबवण्याचा प्रयत्न केला, पण तू म्हणजे त्या दिवशी जर ऐकलं असतं ना तर शुभ्रा आज विशूदादा आपल्यासोबत असते आणि तुझी ही अवस्था झालीच नसती. शुभ्रा रडत म्हणते की खरंच सॉरी श्री, मी ऐकायला हवं होतं, माझं चुकलं, मी चिडले होते तुझ्यावर म्हणून ऐकलं नाही ग, मी रागाच्या भरात निघून गेले आणि हे सगळं घडलं, खरंच सॉरी, पण प्लीज माझ्यावर आत्ता विश्वास ठेव, विशू खरंच परत आला आहे. श्री म्हणते की ठेवते मी तुझ्यावर विश्वास, तू दाखव काय म्हणालीस ते. शुभ्रा घाबरत म्हणते की नको, तो हॉलमध्ये आहे, प्लीज श्री नको, मला खूप भीती वाटते, तो मला मारायचा प्रयत्न करतोय. श्री म्हणते की तसं काही होणार नाही, मी तुझ्याबरोबर आहे ना, चल. असं म्हणून ती शुभ्राला आतमध्ये घेऊन येते आणि श्रीचा हात घट्ट पकडते आणि इकडे तिकडे बघायला लागते. आता श्री विचारते शुभ्रा अगं कुठं आहे, कोण, इथे तर कोणीच दिसत नाही, तुझी झोप पूर्ण झालेली नाही आहे, तू शांतपणे झोप, नको जास्त विचार करूस अगं. शुभ्रा घाबरून म्हणते मी एकटी नाही आहे श्री, तो कुठूनही येऊ शकतो आणि मला खात्री आहे तो आताही इथेच असणार आहे, तो माझ्या रूममध्ये गेला असेल तर नाही. श्री प्लीज नको. श्री म्हणते की अगं किती वेळा समजावून सांगू तुला, तू परत परत तेच बोलतेस, डोकं फुटायची वेळ आली आहे माझी, इथे परिस्थिती काय आहे आणि तू बोलतेस काय, तू जाऊन झोप. असं म्हणून श्री तिथून जायला लागते. शुभ्रा श्रीला थांबवत म्हणते की नाही श्री,
प्लीज मी एकटी नाही झोपू शकत, एक पर्याय आहे श्री, तू चल माझ्यासोबत आतमध्ये, तू थंडीमध्ये नको बसू, अशी चल आपण एकत्र जाऊया. श्री म्हणते नाही मी कशी येणार, नाही म्हणजे तूच आता घरातून बाहेर काढला आहेस ना. शुभ्रा म्हणते पण मीच आता तुला या घरात घेऊन येते ना, मी तुझ्यासमोर हात जोडते श्री, पण प्लीज माझ्यासोबत चल, मला खरंच खूप भीती वाटते, विशू मला मारून टाकेल गं. श्री म्हणते की नाही शुभ्रा नको, मी आता आले आणि अगस्त्य त्याचं काय, त्याला राग आला तर. शुभ्रा म्हणते की नाही येणार, मी समजवते त्याला. श्री म्हणते असं कसं समजवणार तू, नाही नको, अगस्त्याच्या मते तशीही मी खुनीच आहे, मला वाटतं विशूदादांना. शुभ्रा म्हणते की नाही तू नाही मारलं, माझं चुकलं, मी तुझ्यावर खोटा आरोप केला, तुझ्यावर संशय घेतला, हे बघ तू चल आता आतमध्ये, मी सगळ्यांना सांगते, अगस्त्याला सांगेन तू काहीच नाही केलं, तू निर्दोष आहेस, पण प्लीज तू आत्ता आतमध्ये चल प्लीज श्री, माझं चुकलं, खरंच मला माफ कर, मी तिथे जाईन, तिथे तो मला फॉलो करतो श्री प्लीज. श्री म्हणते की ठीक आहे मी येते. मग त्या दोघी हळूहळू आतमध्ये येतात. शुभ्रा घाबरून श्रीच्या पाठीमागे लपलेली असते आणि तिने श्रीचा हात घट्ट पकडलेला असतो. आता शुभ्राला श्री म्हणते की अगं का घाबरतेस, मी आहे ना. मग त्या दोघी शुभ्राच्या रूममध्ये येतात. शुभ्रा म्हणते की श्री तू माझ्याजवळ झोप ना. श्री म्हणते की मला काही प्रॉब्लेम नाही गं, तुलाच प्रॉब्लेम असेल. शुभ्रा म्हणते मला काय प्रॉब्लेम नाही. श्री म्हणते असं कसं म्हणतेस अगं, आठव की, म्हणजे ते नाही का तुझ्या ऑफिसमध्ये, आणि परत मध्ये म्हणते की सॉरी बाबांच्या ऑफिसमध्ये काम करत होती तेव्हा तू मला कधी हातात हात दिला तर परत जाऊन हात धुवायची, सॅनिटाईज करायची, तुला मी घाणेरडी वाटायची ना, माझे कपडे घाणेरडे वाटायचे, त्यामुळे राहू दे आता. आणि तूच तर म्हणायची की शुभ्रा हेट्स ब्लॅक. शुभ्रा म्हणते की श्री मला माफ कर गं, मला अक्कल नसल्यासारखं वागले मी, खरंच सॉरी. श्री म्हणते शुभ्रा ही काही एक गोष्ट नाही आहे गं, अशा खूप गोष्टी आहेत, अगस्त्याला मिळवण्यासाठी तू माझा खेळण्यासारखा वापर केला आहेस, मला आरजे सखी बनवलं, पण त्याचं सगळं क्रेडिट तू स्वतःकडे घेतलं आणि मला माझ्या घरातून सुद्धा बाहेर काढलं. म्हणजे माझ्या सख्ख्या आईबापांनी तुला एवढा जीव लावला, तुझ्यासाठी एवढं केलं, तुला लहानाचं मोठं केलं, आणि तू काय केलं, तू त्यांचाच घात केलास हो ना, तरी मी ते जाऊ दिलं. म्हटलं की जाऊ दे, आज नाही तर उद्या सुधरेल, पण तू काही सुधारली नाहीस. नंतर तू विशुदादांची बायको म्हणून या घरात आलीस. मान्य आहे मला अगस्त्य तुझा नवरा नाही झाला, पण निंबाळकरांची सून होण्याचं स्वप्न तुझं साकार झालं. पण तू या घरात सून म्हणून नाहीच आली, तू बदला घ्यायला आली. प्रत्येक वेळीस काहीतरी कुरापती करत आलीस, प्रत्येक गोष्टीत मला अडकवत आलीस. म्हणजे सगळं करायचीस तू आणि खापर माझ्यावर फुटायचं. वर बाईसाहेबांची लाडकी झालीस तू, म्हणजे कायम तू बरोबर वाटत राहिलीस आणि मी चुकीची. आणि आता तर मला चॅलेंज करून घराबाहेर काढलंस की कशासाठी, तर फक्त अगस्त्याला मिळवण्यासाठी. आणि आता एवढं सगळं करून सुद्धा तुला मदत करावी, मी इथे थांबावं असंच तुला वाटतं का? सांग ना, माझं तरी काय राहिलं आहे आता इथे. ज्याला मी आपलं मानत होते त्या अगस्त्याचा सुद्धा माझ्यावर विश्वास नाही आहे. शुभ्रा घाबरून श्रीकडे बघत असते आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.